दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 7 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे स्वर्गीय इंद्रादिक विखो निरूपण. स्वर्गातले जे इंद्रादिक आहे त्यांच्या विखोविषयी देव निरूपण करतात. दुसरी लीळा आहे स्वप्न लटिका सुचाते साच. स्वामी स्वप्नांविषयी माहिती सांगतात की स्वप्न नेमकं कसं असते, स्वप्न सर्व खोटेच असतात का, त्यामधले स्वप्न कोणते खरे होतात, या संदर्भामध्ये देव निरूपण करतात. त्याचबरोबर सुविद्या आणि कुविद्या याविषयी देव निरूपण करतात भटोबासांना. पुढे देव भटोबासांना वराडीच्या लोकांविषयी निरूपण करतात. जे विदर्भातील लोक आहेत त्या संदर्भामध्ये देव भटोबासांना निरूपण करतात आणि विदर्भातील लोकांची देव प्रशंसा करतात. कशामुळे प्रशंसा करतात ते आजच्या ज्ञान सत्रातील 4थ्या लीळेमध्ये तुम्हाला समजणार आहे. चतुर्विध देवता फळ निरूपण. देवतेचे जे फळ आहेत त्या फळांमध्ये पण चतुर्विधता आहे, त्या संदर्भामध्ये देव निरूपण करतात भटोबासांना. त्याचबरोबर त्रिविध वेदाविषयी देव निरूपण करतात. ते त्रिविध वेद कोणते आहेत, कसे आहेत, ते सर्व देव महादेसांना निरूपण करतात. आणि पूर्ण लीळाचरित्र ग्रंथातील शेवटची लीळा म्हणजे विद्या नामे निरूपण. स्वामी भटोबासांना विद्येच्या नामाचं निरूपण करतात. विद्येचे नाव काय आहेत त्या संदर्भामध्ये स्वामी भटोबासांना निरूपण करतात. तर असे एकंदरीत 7 चरित्र आपण पाहणार आहोत. आणि आजच्या या ज्ञान सत्रामध्ये आपला लीळाचरित्र ग्रंथ हा काय साधारण ग्रंथ नाही, फार महान ग्रंथ आहे. महानुभाव पंथ ज्या ग्रंथावर उभा आहे, महानुभाव पंथाचा पाया म्हणजेच लीळाचरित्र ग्रंथ. तर एवढा मोठा ग्रंथ आपण सर्व दर्शकांनी श्रवण केला, सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आणि तुमच्या सर्व प्रतिसादामुळेच आज एवढा मोठा पल्ला आपण गाठू शकलो की पूर्ण लीळा चरित्र ग्रंथ या चॅनलवर मी अपलोड करू शकलो. तर निश्चितच फार मोठी गोष्ट आहे ही. हे मी नाही म्हणत, तर मला जे तुमच्याकडून प्रतिसाद मिळतो, काही मेसेज येतात, काही फोन येतात, तर हे सर्व वाचनिकांनीच म्हटलेलं आहे. तेच मी तुम्हाला सांगत आहे की खरंच ही फार एक मोठी गोष्ट झालेली आहे. आपल्या सर्व वाचनिकांना घर बसल्या लीळाचरित्र ग्रंथ श्रवण करायला मिळालेला आहे. तर असो, आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. एकीकडे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की देव अछेद्य अभेद्य आहेत आणि आपल्याला उदाहरण असं दिसते की श्रीकृष्ण महाराजांच्या पायाला ज्यावेळेस बाण लागला तर त्या बाणाने छेद केला, तिथे अंगठ्याला बाण लागला आणि त्या अंगठ्यातून रक्त वाहायला लागलं. त्या भिल्लाने मारलेल्या बाणामुळे श्रीकृष्ण महाराजांच्या पायाच्या अंगठ्याला इजा पोहोचलेली आहे, रक्तप्रवाह चालू झालेला आहे. तर हे असं कसं काय झालं? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात देव अछेद्य अभेद्य आहेत आणि श्रीकृष्ण महाराजांच्या पायाला तर जखम झाली बाण लागल्यानंतर. तर हे असं कशामुळे घडलं? हा कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये. लीळाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळाचरित्र अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 145. स्वर्गीय इंद्रादिका विखो निरूपण. स्वर्गाच्या ठिकाणी इंद्रादिक जे आहेत, ज्या काही देवता आहेत, त्याविषयी देव निरूपण करतात की ते विखो कसा भोगतात. एक वेळ दायंबे पुसले जी स्वर्गीच्या देवतांशी विखो ऐसे का म्हणीजे. दायंबा एक वेळ स्वामींना प्रश्न करतात की देवा, स्वर्गीच्या देवतांना विखो असं म्हणतात, ते कशामुळे बरं? सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात भोजया स्वर्गीय इंद्रादिकाचा ठाई विषय मानसिक विखो. स्वामी म्हणतात भोजया, स्वर्गामध्ये इंद्रादिकांच्या ठिकाणी विखो जो आहे तो मानसिक आहे. म्हणजे तो जो विखो भोगतात ते मानसिके विखो भोगतात, प्रत्यक्ष भोगायची त्यांना गरज नाही, ते मानसिके सर्व करतात. जसं आपण मनामध्ये विचार करतो, हे मानसिके उल्लेख आपले चालू असतात. एखाद्या व्यक्तीला आंबा खावासा वाटला, मनामध्ये उल्लेख झाला, तर उल्लेख झाला म्हणजे त्याला काय आंब्याची गोडी मिळाली का? तुम्हाला आम्हाला मनामध्ये जर उल्लेख झाला आंबा खायचा आहे, आपल्याला द्राक्ष खायचे आहेत, तर नुसता उल्लेख झालाय मनामध्ये आपल्या, त्या द्राक्षाची किंवा त्या आंब्याची गोडी मिळाली का? आपल्याला नाही. परंतु इंद्रादिकांचं तसं नाही, त्यांनी उल्लेख केला फक्त की त्यांना ती गोडी मिळून जाते. द्राक्ष खाण्यासाठी उल्लेख झाला की त्यांना द्राक्षाची गोडी मिळून जाते. आंबे खाण्याचा उल्लेख झाला इंद्रादिकांना तर
उल्लेख झाला म्हणजे त्यांना ते सुख मिळून जाते. आंबे खावेच लागतील असं नाही. तर याला म्हणतात मानसिक भोग घेणे. सर्व गोडी त्यांना मिळते मनामध्ये उल्लेख केला की. आणि म्हणून देव म्हणतात की इंद्रादिकाचा ठाई विषय मानसिक विखो. सर्व मानसिकी भोग घेतात ते. येथीची आपसी स्वर्गीचा विखो उत्तम. स्वामी म्हणतात येथीची आपसी म्हणजे मृत्यू लोकापेक्षा स्वर्गीचा विखो हा उत्तम आहे. जे मी इंद्रादिक हा शब्द उल्लेखलेला आहे इथे, हे इंद्रादिक म्हणजे काय? तर इंद्र म्हणजे इंद्र, स्वर्गीचा जो इंद्र आहे ते इंद्र आला त्यामध्ये. आणि अधिक पदामध्ये काय आहे? तर स्वर्गीच्या जेवढ्या काही देवता आहेत त्या देवता अधिक पदामध्ये आल्या, म्हणून इंद्रादिक असा शब्द आलेला आहे. म्हणजेच काय? स्वर्गातील इंद्र मुख्य करून जेवढ्या काही देवता आहेत त्या देवता मानसिके भोग घेतात असा अर्थ आहे. आणि पुढे देव म्हणतात की इथल्यापेक्षा मृत्यूलोकीपेक्षा स्वर्गातला विखो जे काही विषयोपभोग असतील तिथले, मग जडचेतन पदार्थ असतील कोणतेही पदार्थ असतील, हे सर्व त्यामध्ये आलं. तर हे सर्व जडचेतन पदार्थ जे आहेत ते स्वर्गातले उत्तम आहेत मृत्यूलोकीपेक्षा असं देव निरूपण करतात. तो हावभावीची भोगी जे नुसत्या हावभावाने पण विखो भोगता येतो तिथे. लौकिक मुक्ती स्त्रिया आतीपरी यंत्रारूढता नाही. लौकिक मुक्ती स्त्रिया आतीपरी यंत्रारूढता नाही देव म्हणतात. जे काही इंद्रादिक देवता आहेत, जे काही ब्रह्मादिक शेषय आहेत, यांच्या ठिकाणी स्त्रिया आहेत, परंतु यंत्रारूढता नाही. प्रत्यक्ष विषय संबंध नाही तिथे. स्वर्गीची आपसी पाताळीचा भोग उत्तम. स्वर्गीची आपसी म्हणजे स्वर्गातल्या उपभोगापेक्षा पाताळ लोकातील भोग जो आहे तो उत्तम आहे असं देव इथे सांगतात. जैसा तुम्हा श्वान सुकराचा विखो तैसा इंद्रादिका तुमचा. स्वामी पुढे सांगतात आपल्याला की जसा तुम्हाला श्वान सुकराचा विखो हा अमंगळ वाटतो, श्वान म्हणजे कुत्रे, सुकर म्हणजे डुकर, यांचा विषयोपभोग जसा एकदम अमंगळ वाटतो, त्याप्रमाणे देव म्हणतात की जे इंद्रादिक देवता आहेत त्यांना या मृत्यूलोकीच्या लोकांचा जो विखो आहे, हे मृत्यूलोकीचे जे लोक विषयोपभोग घेतात यांचा विखो तेवढा अमंगळ वाटतो इंद्रादिकांना. जसा मृत्यूलोकीच्या लोकांना डुकरांचा कुत्र्यांचा विखो हा घाणेरडा वाटतो, अमंगळ वाटतो, तसा इंद्रादिकांना हे मनुष्यलोक जे आहेत या पृथ्वी तलावरील यांचा विषयोपभोग हा एकदम घाणेरडा आणि अमंगळ असा वाटतो असं स्वामी इथे सांगतात. अज्ञात लीळा क्रमांक 146. स्वप्न लटिका सुचा ते साच. स्वामी स्वप्नाविषयी माहिती सांगतात. भटी पुसिले. भटोबास विचारतात जी जी स्वप्नी सुख दुःख भोगी जे हे कवन क्रिया. भटोबास विचारतात जी जी स्वप्नामध्ये सुख दुःख जे जीव भोगतात ते कवन क्रिया म्हणजे कोणती क्रिया आहे. सर्वज्ञ म्हणतील वानरिया स्वप्न लटिका सुचा ते साच. स्वामी म्हणतात वानरिया स्वप्न लटिका म्हणजे जो कोणी व्यक्ती स्वप्न पाहत आहे, साहजिकच आहे तो झोपेत आहे तेव्हाच त्याला स्वप्न दिसत आहे, आणि झोपेतलं जे स्वप्न असते ते लटिका म्हणजे खोटं असते. आपण जर डोळे उघडले तर सर्व काही खोटं असते. प्रत्यक्षात आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी असतो, स्वप्नामध्ये कोणातरी वेगळ्याच ठिकाणी असतो. तर स्वप्न हे लटिका म्हणजे खोटं असते. सुचा ते साच. परंतु त्या स्वप्नामध्ये जी सूचना आपल्याला मिळालेली आहे ती सुचा म्हणजेच सूचना, ते साच म्हणजे खरी असते. जी जी सुचा ते काही. भटवास म्हणतात जी जी सुचा ते काही म्हणजे कोणती बरं. सर्वज्ञ म्हणतले जे जे स्वप्नी दिसे ते ते तिये दिसी का दोचो दिसा अनुभवासी येते सुचा बोली जे. स्वामी म्हणतात की जे जे तुम्ही स्वप्नामध्ये पाहिलं ते सर्व प्रसंग जे आहेत ते त्याच दिवशी तुमच्या अनुभवाला येतील, तसे प्रसंग घडतील, किंवा दोचो दिसा म्हणजे 2-4 दिवसांनी कदाचित ते प्रसंग तुम्हाला प्रत्यक्ष दिसतील, अनुभवास येतील. ते सुचा बोली जे म्हणजे तीच सूचना होती तुम्हाला असं तुम्ही समजून घ्यावं. हो काजी. भटवास म्हणतात ठीक आहे, स्वामींनी असं सांगितलं म्हणजे पूर्ण आयुष्य स्वप्नावरच अवलंबून राहायचं असं बिलकुल करायचं नाही. जर असं कोणी वागत असेल की पूर्ण आयुष्य त्या स्वप्नांवरच चालायचं तर त्या व्यक्ती एवढा मूढ व्यक्ती कोणीही नसेल. सूचना कधी होत असतात? फारच तुमच्यावर संकष्ट येणार आहे, कधीतरी 1-2 वर्षानंतर एखादं स्वप्न पडते, किंवा वर्षातून 2-3 स्वप्न पडत असतील आणि तेच खरे होतात. बाकी तुम्हाला दररोजच रात्रभर स्वप्न पडत राहतील आणि ते स्वप्न सर्वच खरे होतील असं कधीही होत नसते. काही लोक मानसिक रोगी झालेले आहेत. उठलं की सुटलं स्वप्न, उठलं की सुटलं स्वप्न. प्रत्यक्ष जीवन जगायचं शिका. महानुभावांच्या इतिहासामध्ये मोजके काही 1-2 असे स्वप्न आहेत की ते खरे ठरले आणि ते इतिहासामध्ये नोंदवल्या गेले. या प्रसंगावर मला एक इतिहासातील घटना आठवते. ती घटना
मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, परंतु आज सांगणार नाही. उद्याला सांगेल कदाचित, कारण आज ती जर घटना मी सांगत बसलो तर विषयांतर होऊन जाईल आणि मग बराच वेळ आपला त्यामध्ये निघून जाईल, व्हिडिओ फार मोठा होईल. आणि म्हणून जी घटना घडलेली आहे आणि ते स्वप्न खरं झालेलं आहे आणि फार मोठ्या पंडिताविषयी ती घटना घडलेली आहे, तर ती नेमकी घटना काय आहे स्वप्नाविषयीची ते मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. आणि जर यदा कदाचित उद्या तो व्हिडिओ अपलोड झाला नाही स्वप्नाविषयीचा, तर मला तुम्ही तसं कळवा कमेंट बॉक्समध्ये की व्हिडिओ आला नाही, किंवा व्हॉट्सअपला कळवा. तसा मी प्रयत्न करेलच की स्वप्न कसं खरं असते, कोणतं खरं असते, आणि त्यासाठी आपल्याला प्रमाण आहेत काहीतरी, ते प्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. मोजके स्वप्न खरे होत असतात आणि त्यासाठी एक उदाहरण देणार आहे मी उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये. मग भटोबास होकाजी म्हणतात, ठीक आहे म्हणतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 147. सुविद्या कुविद्या निरूपण. स्वामी सुविद्या आणि कुविद्येविषयी निरूपण करतात. एक वेळ भटी पुसले जी जी गोसावी, उपाय सकळ ही पाविजे म्हणितले. एक वेळ भटोबास देवाला विचारतात की देवा, तुम्ही असं सांगितलेलं आहे की उपायामुळे सर्व काही प्राप्त होते. जर व्यवस्थित आपण उपाय केले तर प्रत्येक गोष्ट प्राप्त होऊ शकते. तर मग अप्राप्ती व्यवहार साधावया कवन उपाय, म्हणजे एखादी गोष्ट अप्राप्य वाटत असेल, असाध्य वाटत असेल, तर त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी काय करावं बरं, त्यासाठी कोणता उपाय करावा, असा प्रश्न भटोबास करतात. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, सत्यानृत्य व्यवहारू साधे परी कळयुगी सुविद्या न स्फुरती कुविद्या स्फुरती. स्वामी म्हणतात भटोबासांना की व्यवहार जो असतो सत्यानृत्य असतो, म्हणजे व्यवहारामध्ये खरंही असते खोटंही असते. पूर्णच खरं बोलतो म्हटलं तर व्यवहार पूर्ण होणार नाही, त्यामध्ये काहीतरी खोटेपणा असतोच. सत्यानृत्य व्यवहारू साधे, जर असा मिश्रितपणा असेल तरच व्यवहार हा साध्य होतो. परी कळयुगी सुविद्या न स्फुरती कुविद्या स्फुरेती. परंतु कळयुगामध्ये चांगल्या विद्या कोणाला स्फुरत नाही आणि कुविद्यात जास्त स्फुरतात. कोणाचं वाईट कसं करता येईल याकडे लोक लक्ष देतात जास्त. कोणाचं वाईट कसं करता येईल यासाठी चांगली प्लॅनिंग करतात, वेळ खर्ची घालतात. अनमोल असा मनुष्यदेहातील वेळ खर्च कुठं घालतात, दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी. तोच वेळ जर या व्यक्तीने स्वतःला चांगलं बनवण्यासाठी खर्ची घातला तर किती सोन्याहून पिवळं होऊन जाईल. परंतु हे सुचतच नाही, कारण की कुविद्या स्फुरत आहे आजकालच्या लोकांना. म्हणून सुविद्येचा व्यवहार बाहुल्य न साधे. म्हणून देव म्हणतात की एखादा व्यक्ती जर खऱ्यानेच वागत असेल तर त्याचा व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. जया साधे तो विरळा. खरं बोलून जो व्यवहार साध्य करतो एखादाच विरळा असा व्यक्ती असतो, तो लाखोमध्ये एखादा. कुविद्येचा व्यवहार बाहुल्य साधे. आणि कुविद्येचा व्यवहार बाहुल्य साधत असतो. जे काही लोक तोंडापुढं गोड गोड बोलणारे असतात, तुमच्याकडून काम काढून घ्यायचं आणि नंतर म्हणायचं अरे तू कोण आणि मी कोण, असे लोक जे आहेत, जे स्वतःचं काम काढण्याचा प्रयत्न करतात, आपलं काम काढून घ्या, नंतर कोण विचारते त्या माणसाला, असं जे म्हणणारे लोक आहेत, अशाच लोकांचं जास्त साधते आता, असं देव म्हणतात. कुविद्येचा व्यवहार बाहुल्य साधे. लोकाच्या वाईटावर टपलेले लोक असतात की नाही, त्यांचंच साधून जाते, असं देव म्हणतात. हो काजी. भटोबास म्हणतात ठीक आहे. तर इथे जे देव म्हटले की सत्यानृत्य व्यवहार म्हणजे काय, तर व्यापार करत असताना, व्यवहार करत असताना जे दुकानदार लोक असतात किंवा जे कोणी बिझनेसमॅन असतील त्यांना खोटं तर बोलावंच लागेल ना. लोक काय म्हणतात, अहो आम्ही 1% वर धंदा करतोय. कोणी करते का 1% वर धंदा? कोणी करत नाही. 5%, 10%, 15%, 18% पर्यंत ते लोक मुनाफा काढतात. आणि ज्या लोकांना जास्त बार्गेनिंग करता येत नाही, मोलभाव करता येत नाही, ते लोक तिथे फसतात. त्यामध्ये जे ग्राहक आहे त्याचं नुकसान होते. 5% मुनाफा घेणं किंवा 3% मुनाफा घेणं काही हरकत नाही. 18%, 20% पर्यंत असा मुनाफा घेणं म्हणजे ग्राहकांची लूट करणे आहे. तर ते योग्य नाही, असं देव म्हणतात. शेवटी व्यवहारात सत्यानृत्य असतोच, असं देव म्हणतात. त्यामध्ये खरंही असते, खोटंही असते. निव्वळच खऱ्याने वागतो म्हटलं तर लोक जगू देत नाहीत, मार्केटमध्ये तो माणूस टिकणार नाही. आणि निव्वळच खोट्यानेच वागतो म्हटलं तरी पण तो माणूस मार्केटमध्ये टिकणार नाही. तर खरंही सोबतच पाहिजे, थोडंसं खोटंही सोबतच पाहिजे, तर व्यवहार चालत असतो, असं देव म्हणतात. सत्यानृत्य व्यवहारू साधे. देवाने कलियुगामध्ये कसं जगावं त्यासाठी फारच सुंदर सांगितलेलं आहे या चरित्रामध्ये. कारण दुनिया आता लबाडाची झालेली आहे. मॅक्झिमम लोक खोटारडे झालेले आहेत, मिनिमम लोक खऱ्याने वागणारे आहेत. आणि मग हे मिनिमम लोक जे खऱ्यानेच वागतात यांचं जगणं मुश्किल होऊन जाईल. आणि म्हणून देव म्हणतात, अरे सत्यानृत्य व्यवहार असतो, शुद्ध खरं तुम्हाला कुठेही मिळणार नाही, संमिश्र खोटारडेपणा त्यामध्ये येतोच. आणि म्हणून या लोकांमध्ये जगायचं असेल तर आपल्यालाही थोडंसं त्याप्रमाणे वागावं लागेल. सत्यानृत्य व्यवहार असतो. पण ज्यावेळेस अध्यात्मामध्ये आपण येतो
त्यामध्ये असा व्यवहार नसतो बरं का, हे कर्मराठीचं देव सांगत आहेत. अध्यात्मामध्ये आल्यानंतर निखळ परमेश्वराला शरण जायचं आहे आपल्याला आणि शुद्ध भावनेने, शुद्ध अंतकरणाने परमेश्वराची भक्ती करायची आहे. 100% ओरिजिनल. 52 कशी सोनं जसं असते त्याप्रमाणे आपला भाव हा 52 कशी सोन्यासारखा राहिला पाहिजे. त्यामध्ये कोणतीही भेसळ नको. नाहीतर तुम्ही म्हणसाल की चला देवाधर्मामध्ये पण आपण सत्यानृत्य व्यवहार करूया, तर इथे तुम्हाला पापच पाप लागेल. त्यामुळे गफलत करून घेऊ नका तुमची. अध्यात्मामध्ये तुम्हाला सर्वस्वी देवाला अर्पण करायचं आहे. ईश्वराचं स्मरण ध्यान जे करायचं आहे ते एकदम शुद्ध भावनेने, शुद्ध अंतकरणाने करायचं आहे. इथे कोणताही व्यवहार मिक्स करू नका. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 148. वराडीचे लोक प्रशंसा. वराडीच्या लोकांची देवाने प्रशंसा केलेली आहे. एक वेळ भटी पुसले जीजी आमुचे पिते माधव भट गंगा तिरी देशा उर करीती. एक वेळ भटबास विचारतात देवाला, जीजी आमचे पिते माधव भट्ट गंगा तिरी देशाऊर करती, म्हणजे गंगा तीराला व्यापार करायचे. तया ते तैसे देशाऊर न मिळे, चांगला फायदा व्हायचा नाही व्यवहारामध्ये. आणि जय वराडा माझी जाती तै बरवे देशाऊर होय. आणि जेव्हा वराडामध्ये म्हणजे विदर्भामध्ये जायचे व्यवसाय करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, तर चांगला फायदा व्हायचा आमच्या पित्याचा. तरी हे ऐसे काही जी. भटबास म्हणतात देवा हे असं कशामुळे? सर्वज्ञ म्हणते वानर्या गंगातिरीची म्हातारी ना वराडीची सामान्य स्त्री. स्वामी म्हणतात वानर्या गंगातिरीची म्हातारी आणि वराडीची सामान्य स्त्री. गंगातिरीची एखादी म्हातारी असेल ती एवढी उदार नसेल जेवढी वराडीची म्हणजे विदर्भातील सामान्य स्त्री म्हणजे वेश्या असेल. विदर्भातील वेश्या एवढी उदार असेल की गंगातिरीची एखादी सामान्य बाई पण तेवढी उदार नसेल असं देव म्हणतात. जीजी ते कैसी. भटबास म्हणतात जीजी मला तर काही समजलं नाही तुमचं बोलणं. हे कशामुळे असं तुम्ही म्हणत आहात? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात गंगातिरीची म्हातारी ते सदर्थ असोनी एका कवड्याची उधारा पाते जेना. आणि वराडीची सामान्य स्त्री द्रव्य लुब्ध होऊनी परी विळासियासी तात्काळ द्रव्य ने दिता भोगा लागी पाते जे. स्वामी म्हणतात वानर्या गंगातिरीची एखादी म्हातारी श्रीमंत जरी असली तरी कोणाला एक कवडा पण उधारीमध्ये देत नाही. आणि वराडीची म्हणजे विदर्भातील सामान्य स्त्री म्हणजे वेश्या जरी असली तरी ती द्रव्य लुब्ध असूनही विळासियासी म्हणजे त्या वेश्याकडे जे माणसं येतात त्यांच्याकडे जर एखाद्या वेळेस पैसे नसतील तरी पण द्रव्य ने दिता भोगा लागी पाते जे, म्हणजे पैसे दिले नाही तरी पण ती भोगासाठी तयार होते. एवढी उदारता विदर्भातील एका वेश्येच्या ठिकाणी आहे, परंतु गंगातिरीच्या म्हातारीपाशी एवढी उदारता नाही. असा फरक आहे असं देव म्हणतात. हा ठावोवेरी गंगातिरीचे लोक द्रव्य लुब्ध. या ठावोवेरी म्हणजे इथपर्यंत म्हणजे एक कवडाही कोणाला उधारी देत नाहीत एवढे द्रव्य लुब्ध आहेत गंगातीरचे लोक. माते काही देतील म्हणजे वेश्येपेक्षाही गंगातीरचे लोक द्रव्य लुब्ध आहेत. कधी कोणाला एक कवडा देत नाहीत असं देव इथे सांगतात. ते काही देतील म्हणजे ते एक कवडाही कोणाला कशामुळे देतील बरं? कारण ते खूप द्रव्यलुब्ध आहेत गंगातीरचे लोक. आणि वराडीचे लोक हा ठावोवेरी उदार. आणि गंगातीरचे लोक या ठावोवेरी म्हणजे एखादी वेश्या जी फार द्रव्यलुब्ध आहे ती पण उदारता दाखवते, तर साधारण जे दुसरे लोक आहेत ते किती उदार असतील असं देव म्हणतात. या ठावोवेरी उदार आहेत म्हणजे इथपर्यंत ते विदर्भातील लोक, वराडीचे लोक उदार आहेत असं स्वामी इथे विदर्भातील लोकांची प्रशंसा करतात. म्हणून ते देती, म्हणून विदर्भातील लोक देतात. यापरी देश परत्वे लोक कृपण उदार असती हो काजी. देव म्हणतात या प्रकारे देश परत्वे लोक काही कृपण असतात, काही उदार असतात, काही वंचक असतात, असे भेद असतात असं देव म्हणतात. आणि मग भटोबास होकाजी म्हणतात. ठीक आहे म्हणतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 149. चतुर्विध देवता फळे निरूपण. चतुर्विध देवतेंचे फळ असतात असं देव निरूपण करतात. या संदर्भामध्ये मी ह्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुमच्या लक्षात असेलच. तरी पण क्रमप्राप्त आपल्याला ते चरित्र पुन्हा प्राप्त झालेलं आहे, तेच निरूपण पुन्हा आलेलं आहे, तर तेही निरूपण देवाचं आपण पुन्हा एकदा ऐकूया. एक वेळ भटी गोसाविया ते पुसले जी जी जीवासी देवतेचे फळ होय ते एकविध की बहुविध. एक वेळ भटोबासांनी स्वामींना विचारलं की जी जी देवतेचं जे फळ होते ते एकविध आहे की बहुविध आहे? सर्वज्ञ म्हणितले चतुर्विध. स्वामी म्हणतात चतुर्विध प्रकारे देवतेचे फळ असतात. चतुर्विध म्हणजे काय? तर 4 प्रकारचे. जी जी ते कवण. भटोबास म्हणतात जी जी ते कवण म्हणजे कोणते आहेत बरं फळ? किती प्रकारचे आहेत? सर्वज्ञ म्हणितले सालोक्य सामिप्य सारूप्य सायुज्य याचो मुक्ती मिळवणी फळी याची चतुर्विध सुखे आती. स्वामी म्हणतात सालोक्य सामिप्य सारूप्य सायुज्य या 4 प्रकारच्या मुक्ती असतात आणि चतुर्विध सुख असतात. सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी निरूपण करायला सुरुवात करतात की 4 मुक्त्या कोणत्या आहेत.
चतुर्विध मुक्त्या त्या कोणत्या आहेत देव सांगतात. सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य. सालोक्य म्हणजे त्या लोकामध्ये प्राप्ती होते. सामिप्य म्हणजे ते जे त्या लोकीची मुख्य देवता आहे, त्या मुख्य देवतेच्या जवळ जे काही मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये या जीवाचं पावन होते. सारूप्य म्हणजे जे मुख्य देवता आहे त्या मुख्य देवतेची पत्नी जी आहे तिथे त्या जीवाचं पावन होते. सायुज्य म्हणजे त्या लोकीची जी मुख्य देवता आहे तिथे या जीवाचं पावन होते. अशा 4 प्रकारच्या मुक्त्या आहेत असं देव सांगतात. याचो मुक्ती मिळवणी फळयाची चतुर्विध सुखे असती. या 4 मुक्त्या मिळून फळयांचे पण चतुर्विध सुख असतात. वानर्या फळयांची सुखाची 4 नामे. स्वामी भटोबासांना म्हणतात फळयांच्या सुखाची 4 नामे आहेत. लौकिक, भौतिक, उपसंहाराख्य, लाभाख्य. लौकिक म्हणजे कर्मभूमीच्या यक्षिणीपासून ते क्षीराब्दीच्या शेषशय्यापर्यंत या सर्व देवतेंच्या फळयांच्या सुखाचं नाव लौकिक असं आहे. भौतिक म्हणजे अष्टभैरवाच्या ठिकाणी जे सुख आहे त्या फळ्यांना जे सुख मिळते त्याला भौतिक सुख असं म्हणतात. उपसंहाराख्य विश्वदेवता आणि चैतन्य माया या देवतेंच्या फळ्यांना जे सुख मिळते त्या फळ्यांच्या सुखाचं नाव आहे उपसंहाराख्य. लाभाख्य जे आहे ते ईश्वरीच्या सुखाला नाम आहे. जे ईश्वराच्या ठिकाणी जे या जीवाला सुख मिळते त्या सुखाचं नाव लाभाख्य आहे. कारण काय, ईश्वराचा जो आनंद आहे त्या आनंदालाच लाभाख्य असं का म्हणावं, तर तिथेच खरा लाभ आहे, महालाभ आहे. म्हणून त्या सुखाला, त्या आनंदाला महालाभ असं म्हणावं. ईश्वराच्या आनंदाला लाभ असं म्हणावं. बाकी ज्या देवतेचं जे सुख आहे ते सुखच आहे फक्त, आणि ईश्वराचा जो आनंद आहे त्यालाच फक्त आनंद म्हणता येतो. ईश्वराच्या आनंदाला सुख कधीही म्हणू नये, कारण सुख म्हणजे दुःख मिश्रित सुख त्याला सुख म्हणतात. आणि परमेश्वराच्या ठिकाणी जे आनंद आहे तो निरातिशय आनंद आहे. निरातिशय सुख ते आनंद बोलीजे. जिथे दुःखाचा लवलेश नाही त्याला आनंद म्हणावा. माझ्या तोंडातून ईश्वराचं सुख असा शब्द निघाला असेल तर तो शब्द चुकीचा आहे. ईश्वराचा आनंद असतो, ईश्वराचं सुख नसते. ईश्वराच्या ठिकाणी पावन झाल्यानंतर तिथे दुःखाचा लवलेश नसतो, तर आनंदच आनंद आहे. तिथे निरातिशय सुख त्याला आनंद म्हणावं. आणि परमेश्वराच्याच ठिकाणी तसा आनंद आहे जिथे दुःखाचा लवलेश नाही. बाकी सकळ देवतेच्या सुखामध्ये कुठे ना कुठे दुःख लोपलेलं आहे. चैतन्यमयाच्या ठिकाणी जरी सुख आहे तरी पण त्या जीवाला पुन्हा चतुर्विध कर्मफळी यावंच लागणार आहे, आणि म्हणून त्याला आनंद म्हणता येणार नाही आपल्याला. जी जितयाची स्थाने कवणे, त्यांचे स्थान कोणते आहेत. सर्वज्ञ मित्र इंद्राधिकाची फळे तो स्वर्ग बोलीजे. इंद्राधिकांच्या फळांना स्वर्ग म्हणावं. कैलाश वैकुंठ तो मोक्ष बोलीजे. कैलाश वैकुंठीच्या फळाला मोक्ष म्हणावं. देवतापैकीचा मोक्ष आहे हा, ईश्वरपैकीचा नाही. शेषशय्यावेरी लौकिक वर्ते ती. शेषशय्याच्या ठिकाणी लौकिक वर्तते. जी जी येर काही. पुन्हा भटवास म्हणतात जी जी एर म्हणजे बाकीचे ते काय. सर्वज्ञ म्हणितले लौकिक ते लौकिकी वर्ते, भौतिक ते अष्टभैरवी वर्ते, उपसंहाराख्य ते विश्वचैतन्याचा ठाई वर्ते. आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, लौकिक ते लौकिकी वर्ते म्हणजे यक्षिणीपासून ते शेषशय्यापर्यंत. भौतिक ते अष्टभैरवाच्या ठिकाणी वर्तते. उपसंहाराख्य ते विश्वचैतन्याच्या ठिकाणी वर्तते. लाभाख्य ते ईश्वरी वर्ते. लाभाख्य ते ईश्वराच्या ठिकाणी वर्तते. लाभाख्य ते द्विध. लाभाख्य 2 प्रकारचा आहे. भक्ताचा ठाई वर्ते, ज्ञानियाचा ठाई वर्ते. भक्ताच्या ठिकाणी पण लाभाख्य वर्तते आणि ज्ञानियाच्या ठिकाणी पण लाभाख्य वर्तते असं देव म्हणतात. हो का जी. भटोबास म्हणतात ठीक आहे. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 150. त्रिविध वेद निरूपण. त्रिविध वेदाविषयी देव निरूपण करतात. एक वेळ महादायसी गोसाविया ते पुसिले जी जी पुराणी त्रिविध वेद बोली जे ती हे कैसे जी. एक वेळ महादेसा स्वामींना विचारतात, जी जी पुराणांमध्ये त्रिविध वेद बोलल्या जातात ते कसे आहेत बरं. सर्वज्ञ म्हणते बाई ते केवी जाणती. स्वामी म्हणतात बाई त्यांना काय माहिती ते तुम्हा येथोनी सांगीजे ती. स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला सांगू. सर्वज्ञ म्हणते अण्णव शाक्ते शांभव ऐसा त्रिविध वेधू. आणि पिंडी वेदे ब्रह्मांडी प्राप्ती, जैसी चक्षु वेदे सूर्याची प्राप्ती आणि अशेष पिंड वेदे विश्वेची प्राप्ती. हो का जी. स्वामी मग तिन्ही वेदाचं नाव सांगतात. अण्णव शाक्ते शांभव असा त्रिविध वेद आहे असं सांगतात. आणि पिंडी वेदे ब्रह्मांडी प्राप्ती, पिंडस्थेच्या ठिकाणी हा जीव वेदला गेला विद्या झाल्यानंतर, साधनचरित्र झालं आणि ब्रह्मांडी प्राप्ती झाली. जैसी चक्षुवेदे सूर्याची प्राप्ती, चक्षुवेदे सूर्याची प्राप्ती. चक्षुच्या ठिकाणी कशाचं अधिष्ठान आहे तर सूर्याचं. मग त्याच्या ठिकाणी जीव वेदला गेला की सूर्याची प्राप्ती होऊन जाते. आणि अशेष पिंडवेदी विश्वेची प्राप्ती, अशेष पिंड वेदल्या गेल्याने विश्वेची प्राप्ती होते असं देव म्हणतात. महादेसा म्हणतात ठीक आहे. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 151. विद्यानामे निरूपण. स्वामी विद्यांचे नाव सांगतात. एक वेळ भटी पुसिले. एक वेळ भटोबास विचारतात, जी जी विद्याची नावे निरूपिजो जी. एक वेळ भटोबास प्रश्न करतात, जी जी मला विद्यांची नावं सांगा. सर्वज्ञ म्हणितले अंकुश मुद्रा विद्या इंद्राची.
अंकुश मुद्रा नावाची विद्या जी आहे ती इंद्राची आहे. प्रल्हाद विद्या चंद्राची, प्रल्हाद विद्या जी आहे ती चंद्राची आहे. छायाबिंब विद्या सूर्याची, छायाबिंब विद्या सूर्याची आहे. आणि सर्वज्ञ म्हणतले पुढे देव म्हणतात, शांकरी शांभवी शुद्ध वेदवंती ब्रह्मा विष्णू महादेव शैया या चौघांची या चारी विद्या. शांकरी ब्रह्मेयाची, शांकरी नावाची विद्या ब्रह्म्याची आहे. शांभवी महादेवाची, शांभवी विद्या महादेवाची आहे. शुद्ध विष्णूची वेदवंती शेषशय्याची, शुद्ध नावाची विद्या विष्णूची आहे. वेदवंती नावाची विद्या शेषशय्याची आहे. आणि शाक्तेयाची या विद्या. आणि मग शाक्तेयाची या म्हणजे अष्टभैरवांच्या विद्या देव सांगतात. अष्टभैरवांच्या विद्या मागेच मी तुम्हाला सांगितल्या कोणत्या आहेत, तेच निरूपण देव पुन्हा इथे करणार आहेत. जे आपण मागच्या चरित्रांमध्ये श्रवण केलं, ज्या विद्या देवाने सांगितल्या मागच्या चरित्रांमध्ये, त्याच विद्या देव इथे सांगत आहेत. नादबिंदू कळा ज्योती लो अवस्था आनंदू आवेशू, ह्या विद्या भैरवांच्या आहेत. तथा कराळादी ही नामे निरूपिली, त्याचबरोबर देवाने कराळी विक्राळी उमापती सदाशिव ब्रह्म विष्णू महादेव हेही निरूपण केलं, जे अष्टभैरवांची नावं आहेत. आणि एक समळ शांभव, एक शुद्ध शांभव. एक समळ शांभव आहे म्हणजे विश्वदेवतेची विद्या. एक शुद्ध शांभव म्हणजे मायेची विद्या. समळ शांभव ते विश्वेची विद्या, शुद्ध शांभव ते चैतन्याची विद्या. पुढे देव म्हणतात समळ शांभव जी आहे ते विश्वदेवतेची विद्या आहे, शुद्ध शांभव जे आहे ते चैतन्य मायेची विद्या आहे. हो का जी? भटोबास म्हणतात ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला लीळाचरित्र ग्रंथ हा समाप्त झालेला आहे. इथे तुम्ही सर्व दर्शकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणून आज आपण हा ग्रंथ समाप्त करू शकलो. जसा प्रतिसाद मला तुमच्याकडून इतके वर्ष मिळालेला आहे, असाच प्रतिसाद मला भविष्यामध्येही तुमचा नक्कीच मिळेल अशी एक छोटीशी अपेक्षा करतो तुमच्याकडून. आणि या लीळाचरित्र ग्रंथाच्या समाप्तीबरोबरच आपलं जे महानुभाव प्रतितीपंथ चॅनल आहे, हे महानुभाव पंथातील एकमात्र असं चॅनल ठरलेलं आहे की ज्या चॅनलवर पाचही अवताराचे पूर्ण चरित्र अपलोड झालेले आहेत. पाचही अवताराचे चरित्र तर अपलोड झालेले आहेतच, त्याचबरोबर सह्याद्री वर्णनासारखा ग्रंथ, वच्छाहरणासारखा ग्रंथ, उद्धव गीतेसारखा ग्रंथ, असेही चांगले चांगले ग्रंथ या चॅनलवर अपलोड झालेलेच आहेत. आपल्या बऱ्याच वाचनिकांनी मला फोन करून सांगितलेलं आहे हे की खरंच महानुभाव प्रतितीपंथ चॅनलवर जे कंटेंट आहे, जे लीळा आहेत, त्या लीळा त्यांना फार आवडतात. आणि त्यांनीच मला सांगितलं, आपल्या दर्शकांनीच मला फोन करून सांगितलं की आपल्या चॅनलवर जेवढ्या लीळा आहेत, जेवढे ग्रंथ अपलोड केलेले आहेत, तेवढे त्यांनी कुठेही ऐकलेले नाहीत. हा जो फीडबॅक मला मिळत आहे तुमच्याकडून, तोच फीडबॅक मी इथे सांगितलेला आहे आपल्या चॅनलविषयी. आजच्या या ज्ञानसत्रातील सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी ज्या चतुर्विध मुक्त्या सांगितलेल्या आहेत, सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य, या चारही मुक्त्यांचा अर्थ काय आहे, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की देव अछेद्य अभेद्य आहेत. मग श्रीकृष्ण महाराज पण देवच होते, त्यांना बाण लागल्यानंतर जखम कशी काय झाली, रक्तप्रवाह का वाहायला लागला, तिथे तर आपल्याला छेदभेद दिसतो, असं कसं काय घडलं, यामागचं कारण काय? तर यामागचं कारण असं आहे, स्वामी म्हणतात देव म्हणजे ईश्वर जे आहेत ते अछेद्य अभेद्य आहेत. म्हणजे ईश्वराचं जे स्वरूप आहे ते अछेद्य अभेद्य आहे. त्या ईश्वर स्वरूपाचा कोणीही छेद करू शकत नाही, त्या ईश्वर स्वरूपाचा कोणी भेद करू शकत नाही. आणि श्रीकृष्ण महाराजांना जी जखम झाली त्या बाणामुळे, जे रक्त व्हायला लागलं, ते त्या मायापुराचं होतं. कारण ईश्वराचं जे शरीर असते ते मायापुराचं असते, मायेने ते शरीर निर्माण केलेलं असते, म्हणून त्याला मायापूर म्हणतात. आणि मायापूर अछेद्य अभेद्य आहे असं स्वामींनी तर म्हटलं नाही, तर ईश्वर अछेद्य अभेद्य आहे असं देव म्हटले होते. आणि इथे छेदभेद जो झालेला आहे श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी, तो मायापुराचा झालेला आहे. तर हा सिद्धांत त्यामागे होता, हे कारण त्यामागचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये एखाद्या नवीन ग्रंथासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.